नमस्कार, लाईव्ह जागरूक वसई मधून मी सोनल महाडिक। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलेलं आहे आणि आपण पाहतोय सर्वच राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। बहुजन विकास आघाडी मार्फत वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसण्यात आलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज बहुजन विकास आघाडी मार्फत वॉर्ड क्रमांक 8, वॉर्ड क्रमांक 18, 19, 20 आणि वॉर्ड क्रमांक 27 मधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। आता येणाऱ्या काळामध्ये नेमकी उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 19, 20 आणि 27 मधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेणं, अर्ज नोंदणी करण्याचा कार्यक्रम आज झालेला आहे। त्याची नेमकी आकडेवारी काय आहे, मोडवळीत किती लोकांनी उमेदवारी अर्ज नोंदणी केलेली आहे? वसई विरार शहर महानगरपालिका जी आता जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रभाग क्रमांक 8, 18, 19, 20 आणि 27 अशा सगळ्या इच्छुक उमेदवारांची आज आम्ही ते बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना आपलं उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा आहे अशा सर्व लोकांना सन्मानाने आम्ही इथे आमंत्रित केलं होतं। आणि एक सांगायला खूप आनंद वाटतो की आता ज्या प्रकारे प्रतिसाद तिकीट मागणीसाठी जो इथे लाभलेला आहे हा अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये इथे लोक आमचे कार्यकर्ते आले। या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये 30 इच्छुक लोकांनी 4 विविध आरक्षण आहेत त्या अनुषंगाने आपली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पार्टीचा फॉर्म नेलेला आहे। त्याचप्रमाणे 18 प्रभागामध्ये 38 लोकांनी 4 जागांसाठी हे पक्षाचे फॉर्म गेलेले आहेत। त्याचप्रमाणे 19 मध्ये 34 लोकांनी, त्याचप्रमाणे 20 मध्ये 28 लोकांनी आणि 27 मध्ये 30 लोकांनी असे एकूण ह्या 20 जागांसाठी जवळपास 160 इच्छुकांनी पक्षाचे उमेदवारी अर्ज घेऊन गेलेला आहे। सर, आता तुम्ही सांगितलेल्या आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली, याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कार्यकर्त्यांमधल्या उत्साहाबद्दल? निश्चितच जे लोकनेते आमदार इथेंद्र ठाकूर आप्पा यांच्या नेतृत्वाखाली गेली 35 वर्ष बहुजन विकास आघाडीने वसई तालुक्यामध्ये जे विकासाचं राजकारण केलेलं आहे, लोकांना सोबत घेऊन राजकारण केलेलं आहे आणि एक गतिमान दिशा प्रामाणिकपणे देण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट, इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्याप्रमाणे शालेय सुविधा असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक सलोखा ठेवून इथे प्रत्येक भारतातून आलेल्या इथे राहणाऱ्या व्यक्तीला सन्मानाने इथे प्रतिनिधित्व दिलं आणि त्याला सामावून घेतलं आणि कुठल्याही प्रकारचं मतभेद न करता त्यांना इथे सन्मानाने वागवलं आणि आजही ती भूमिका आप्पांची असते। त्यामुळे ह्या मागच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं की महापौर असतील, इतर पदं असतील, नगरसेवक पद आहेत, या सर्व जाती धर्माच्या लोकांना त्याचे समान पद्धतीने तिथे दिले गेले आणि त्याच्यामुळे आपापल्या ज्या ज्या रिजन वाईज जे लोक इथे राहतात त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे सण असतील, उत्सव असतील, त्यांचे समारंभ असतील किंवा त्यांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणीमध्ये आप्पाने त्याच्यावर परमनंट सोल्युशन दिलेलं आहे। त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीवर हा अतिशय विश्वास आणि प्रेम या सगळ्या लोकांचं, कार्यकर्त्यांचं असल्यामुळे बहुजन विकास आघाडीला प्राधान्याने इथे महत्व दिलं जाते आणि सगळ्यांची इच्छा आहे की बहुजन विकास आघाडीचीच उमेदवारी आम्हाला मिळावी, जेणेकरून आप्पांचं जे कणखर नेतृत्व आहे, सक्षम नेतृत्व आहे आणि विकासाची दिशा दूरदृष्टी ठेवून याच्यामध्ये त्यांनी जो आजपर्यंत संबंध ठेवलेला आहे त्या अनुषंगाने ही सगळी गर्दी झालेली आपण पाहतो। आणि बहुजन विकास आघाडीमध्ये आता जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये नवीन चेहरे समोर येतील, नगर उमेदवार म्हणून की जुन्या चेहऱ्यांना? आम्ही आमच्या नगरसेवक जे आधी माजी नगरसेवक ज्यांनी चांगलं काम केलंय, ज्यांची लोकांची मागणी आहे की आम्हाला उमेदवार आमचे माजी नगरसेवक पाहिजे, आमची काय लोकांच्या मागणी आम्ही करणार नाही। आम्ही त्यांची गावात जाऊ, त्या प्रभागामध्ये जाऊ, ज्या ज्या नगरसेवकांनी काम केले त्या नगरसेवकांनी सांगितलं लोकांनी की आम्हाला नगरसेवक पाहिजे असेल तर आमची काहीच हरकत नाही। नवीन पण घेतले पाहिजे, जुनी घेतले पाहिजे, अनुभवी घेतले पाहिजेत, सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे। आणि आता हे बहुजन विकास आघाडीमध्ये इनकमिंग आउटगोईंगचा सिलसिला आपल्याला पाहायला मिळतो, याबद्दल थोडं काय सांगाल? आम्हाला त्यांची नाव घ्यायची पण गरज नाही,
जे गेलं त्यांची नाव घ्यायची गरज नाही. मग हे बहुजन विकास आघाडीने केलेलं मोठं केलं त्यांना, जे गेले त्यांना त्यांचं नाव घ्यायची आम्हाला गरज नाही वाटत, भासतच नाही की ते गेल्यामुळे आमचं नुकसानावर आहे, आमचा त्याच्यामुळे फायदा होणार आहे. ज्याने घेतल्यात त्यांच्याकडे लोक नाही मग त्याचं इनकमिंग आउटकमिंग चालू आहे त्यांचं त्यांना भलं, त्यांना त्यांच्या शुभेच्छा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये काम करणार आहोत त्या प्रभागामध्ये चांगले उमेदवार देऊ. आमचे जे लोक आहेत जुने आमचे सर्व समाजाचे लोक आहेत, जास्त करून आमच्याकडे उत्तर भारतीय लोक खूप आहेत आमच्या विभागामध्ये. ज्या हा जो प्रभाग आहे म्हणजे 8, 18, 19, 20 आणि 27 या भागामध्ये खूप मोठा बहुजन समाज, उत्तर प्रदेश समाज आहे. त्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊ आम्ही आणि त्यांनाही प्रतिनिधित्व देण्याचं काम आपले आमदार इथून करतील, त्यात काही शंका नाही. तर आता या 5 प्रभागांमध्ये हा जो कार्यक्रम राबवला गेला म्हणजे इच्छुक उमेदवारांचे जे अर्ज नोंदणी करण्यात आली ते इतर प्रभागामध्ये पण करण्यात येणार आहेत का? झाले इतर प्रभागामध्ये कालच झाले. वसई स्टेशनचा जो भाग होता तिथे झालाय. आता आमचा जो भाग आहे, आमचे 4 भाग झाले, तर उद्याचा एक भाग आहे 1 नंबरचा. उद्याचा आमची सेम जसा कार्यक्रम आम्ही इथे राबवतो तसा पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही राबवतो. आम्हाला जबाबदारी या तिघांना, आम्हाला या विभाग 1 नंबर 1, 8, 18, 19, 20 आणि 27 या विभागामध्ये आम्ही तिघ आहेत. आमचे अजून जोडलेले लोक आहेत, बाकीचे लोक दोन्ही आपा, स्वतः आमदार डॉक्टर आप्पा आहेत, सीतेज आहेत, राजेश पाटील आहे, आमचे माजी खासदार बेडम जाधव आहेत आणि मोठे आमचे सगळे कार्यकर्ते जे खोळी आहे. आता आमच्यासारखे माजी नगर असतील, माजी जिल्हा परिषद सदस्य असतील, हे सर्व टीम आमची त्या कामाला आमची सुरुवात झालेली आहे. तर एक शेवटचा प्रश्न, आता 80,000 जे दुबार मतदार आहेत त्याच्या विरोधात आता आपण उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याचिका दाखल केलेली आहे, तर त्याबद्दल थोडं काय सांगणार? आता त्यातली त्याने परवाच 4 दिवसापूर्वी मुलाखत आयुक्तांनी दिली, वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी, की जी नावं दुबार होती त्यांना एका ठिकाणी मतदान करता येईल. जिथे 2 ठिकाणी 4 ठिकाणी असतील त्यांची छाननी केलेली आहे. ज्यांना जर तुम्हाला जर मतदान करायचं असेल तर कुठला जर एकाच प्रभागामध्ये करता येईल, तसं त्याने फॉर्म भरून दिलं पाहिजे. जर दोन्ही ठिकाणी जर फॉर्म भरला किंवा मतदान केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि आमचं सर्व प्रभागामध्ये जेवढे उमेदवारांमध्ये सगळ्यांचं लक्ष राहील, कोण कुठलं बोगस मतदान होते का नाही याच्यावर पण एक टीम आमची काम करते.